तर अजूनही पैठण अहिल्यानगरमध्ये संपर्क तुटलेलाच आहे। गोदावरी नदीला पूर आल्यानंतर पाटेगाव पूल पाण्याखाली गेलाय। पैठण अहिल्यानगर या दोन शहरांचा संपर्क तुटलेला आहे। जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। लाखो क्युसेस पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। त्याचा परिणाम असा झालाय की ज्या संपूर्ण गोदावरी पट्ट्यामध्ये महापूर आलेला आहे आणि आपण सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत ते आहे पाटेगावचं पूल। हा जो पूल आहे हा पैठण आणि अहिल्यानगर यांना जोडत असतो। मात्र या पुलावरून पाणी जात असल्याने आता या दोन्ही गावांचा दोन्ही शहरांचा संपर्क तुटलेला आहे। कुणीही या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूंची दळणवळण जी आहे ती थांबलेली आहे। मोठ्या प्रमाणात पैठण आणि अहिल्यानगर या भागामध्ये व्यवसाय असतो। शेतकरी एका शहरातून दुसऱ्या शहरात दूध आणि इतर जे साहित्य आहे ते घेऊन जात असतात। मात्र सध्या घडीला हे पूर्णपणे थांबलेलं आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुणी या ठिकाणी जाऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे। तुर्तास तरी हा पूल बंद आहे। जर सध्या गेल्या अनेक तासांपासून संभाजीनगर असेल आणि इतर परिसरामध्ये पाऊस नसल्यामुळे कुठेतरी हा जो विसर्ग आहे तो कमी कमी होत चाललेला आहे आणि पुढील काळात हीच परिस्थिती राहिली तर लवकरच या पुलावरचं पाणी ओसरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन झिरे, पुढारी न्यूज, पाटेगाव, पैठण।